कशी आहेस सुमित्रा? आमच्यावर रागावलीस? नाही बाई, तुझ्या बाबतीत आम्ही सगळेच अपराधी आहोत. नाही बाई, असं नाहीये. सुनीताई, आता रडू नकोस. आजचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. आणि चल आज आणखी कोणीतरी तुझ्या आतुरतेने वाट पाहतोय. सुनीताई, मी तुला इकडे आत्याबाईंची 75 साजरे करण्यासाठी नाही आणलाय. आता तू इकडेच राहायचंयस. पण जानकी, मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाहीये. तू इकडेच राहायचंयस. मला असं वाटतं नरसिंह आपल्याला बोलायला हवं. आपल्यात काही बोलण्यासारखं नाही आता. नरसिंह, माझा मुलगा आर्यन आणि तुझी मुलगी अमृता यांच्यामध्ये या दोघांचं नावही एकत्र घेऊ नकोस. त्या दोघांचा काही संबंध नाहीये असं तुला वाटतंय? असं मला वाटतं नाही, असं मी ठरवलंय. तुझ्या मुलापर्यंत निरोप पोचलाय की नाही मला माहित नाही, पण माझ्या घराच्या आसपासही फिरायची परवानगी नाही त्याला. माझा मुलगा रस्त्यावरचा भिकारी नाहीये. तुझ्या मुलीसाठी तुझीच बायको आली ती माझ्या घरापर्यंत भीक मागायला. मूर्खपणा होता तिचा तो. नरसिंह, मला असं वाटतंय की तुला काय वाटतं याला माझ्या लेखी काही किंमत नाहीये. आणि आज आमच्या घरात आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे तुझ्याशी बोलून मला माझा मूड खराब करायचा नाहीये. आत्याजी, खरं तर माझी खूप इच्छा होती हो, एक खूप मोठा बुके घेऊन यायचा आणि तुम्हाला विश करायचं, पण नाही येता आलं. पण तरी तुम्हाला खरंच म्हणजे अगदी मनापासून शुभेच्छा. अरे, याच्या आधी तू मला केवढी मोठी भेट दिलेली आहेस. माझ्या अमृताच्या चेहऱ्यावर हसू आणलंस. त्यात खरं तर माझाही स्वार्थ होताच की. म्हणजे अमृता जेवढी तुमची आहे तेवढीच ती माझीही. असाच विश्वास आणि प्रेम राहू दे तुमचं एकमेकांच्यावर. आत्याजी, माझ्याकडून तुम्हाला कधीच कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, हा शब्द देतो मी तुम्हाला. ठेवतो. घरातला समारंभ आहे आणि घरातला माणूस पाहिजे म्हणून मी तिला इथे आणण्याची परवानगी दिली होती. उद्या तिला परत पाठवून द्या. जे काही घडलं तो केवळ एक अपघात होता. मला मान्य आहे त्याच्यामध्ये तुमचा जीव सुद्धा गेला असता, पण म्हणून तुम्ही सुमिताईला आयुष्यभर सुळावर चढवलेली मला चालणार नाही. या सगळ्याचा शेवट तू कसा करणार आहेस? तुझं आणि अमृताचं रिलेशन नरसिंह कधीच प्रत्यक्षात होऊ देणार नाही. आणि तू सांग ना मामा, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? माझंही तेच म्हणणं आहे, जे नरसिंहच आहे. अमृता बरोबर तुझं कुठलंही नातं मला मंजूर नाही. मी सुमिताईला बोलवून आणते. जानकी, मी गेले होते तिला बोलवायला, पण तिची नाही इच्छा आहे येण्याची. इच्छा नाही म्हणून काय झालं? मी तिला बोलवून आहे. जानकी, तिने मला चिऊची शपथ घालून सांगितलंय की कोणालाही आत यायला देऊ नकोस, मी दार उघडणार नाही. तुझ्या 75 निमित्त किल्लेदार कुटुंबातील प्रत्येक जण इथे एक रंगारंग कार्यक्रम सादर करणार आहे. त्यामध्ये नृत्य, गायन, संगीत अशा विविध गोष्टी असू शकतात. तर तुझ्या समोर सगळ्यात पहिल्यांदा सादर करणार आहेत ह्या घरातले बहीण भाऊ एक धमाल कॉमेडी गोष्ट, लॉरेल अँड हार्डी.